अहो मग माझ्या नावाचं मतदान मग केलं कोणी? बरोबर आहे की नाही? आणि जे मुख्य जो माणूस राहतो त्यालाच माहीत नसतं की माझ्या नावाचं मतदान अगोदर झालेलं आहे आणि तो नंतर करायला त्याला तुमचे अधिकारी आखलून देतात. म्हणजे तू आला होता आणि तुझ्या नावाचं मतदान झालेलं आहे. अहो मग माझ्या नावाचं मतदान मग केलं कोणी? बरोबर आहे की नाही? एक तर तुमच्या निवडणूक विभागामध्ये जिथे जे यंत्रणा चालू आहे ते सगळं CCTV यंत्रणेच्या नजर कैदेमध्ये पाहिजे. इथे एकही CCTV लोकसभा आणि विधानसभेला नाही असं नाही ना. लोकसभेला आणि विधानसभेला याला हे काय मतदान नाही काय? ही निवडणूक नाही काय? याला व्हॅल्यू नाही काय? अहो हे सर्वात नगराचा विकास कारण मतदान नगरसेवक निवडणूक म्हणजे साधी निवडणूक. एक तर 9 वर्षानंतर निवडणूक होते आणि त्याच्यामध्ये हे असे बोगसगिरी, पैशाचा घोटाळा, पैशाचा घोडे बाजार, सगळे लोक पैसे वाटू राहिले, लोक घेऊ राहिले पैसे आणि बोगस वोटिंग होऊ राहिले. याला काय अर्थ आहे काय? आणि जेव्हा लोक सांगतायत की बाबा आम्ही मतदान नाही केलं तरी तुमचे अधिकारी त्यांना बाहेर हाकलून देतात. त्यांना मी सांगितलं नाही ते सांगितल्यानंतर झालं ना, पण तुम्ही सत्यता पडताळा ना पहिले की प्रॉब्लेम काय? तुमचे बोगस वोटिंग होत आहे कशामुळे, तुमचं खरंच झालंय नाही झालंय व्हेरीफाय करा ना तुम्ही व्हेरीफाय करत नाही. आता मला सांगा हे चॅलेंजिंग वोटिंग झालं, खरा हा का तो खरा? तुम्ही कोणाला ग्राह्य धरणार? मला सांगा ना. तुम्ही झोनल अधिकारी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. आता कसं होतं मग इलेक्शन कमिशनने गाईडलाईन दिली. अहो इलेक्शन कमिशन अशा गाईडलाईन देता का डबल वोटिंग करायचे आहे? म्हणजे नजर चुकीने झाली. मग हे अशा नजर चुकीने सगळ्या अशा कसं काय गोष्टी घडत राहतात? याला नजर चूक म्हणता का? अहो एखादा एक मताने माणूस पडतो माहितीये का, आणि एक मत महत्वाचा राहतो. हे तुमच्या नजर चुकीमुळे किती मोठे घोटाळे होतात माहितीये का? हे नजर चुकीने नाही होते, जाणून बुजून घडवलेले घोटाळे हे सगळे. समजलं का? आता हे आम्ही इकडे आलो नसतो, आम्ही आमच्या राऊंडला आलो इथं, तेव्हा आम्हाला लोकांनी सांगितलं. आणि जर आम्ही नसतो ते बिचारे वंचित राहिले असते ना त्यांच्या हक्का अधिकाराचं वोटिंग पासून. यांनी कुठे न्याय मागायचा? CCTV यंत्रणा नाही इथं, तुमचे अधिकारी व्हेरीफाय करत नाही, बोगस वोटिंग चालू इथं. एका नावाचे 2-2 व्यक्ती कसे काय येतात इथं एकाच ठिकाणी? हे काय चाललंय काय प्रकार? आणि तुम्ही उत्तर देता डायरेक्ट नजर चुकीने झाली आणि आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी गाईडलाईन्स दिलेले. हे असे गाईडलाईन्स देता का निवडणूक अधिकारी? चुकीची यंत्रणा चालू आहे सगळी. अहो हे तुमच्या सगळे अधिकारी लोक आहे ना एकमेकांची झाकलोक करता म्हणून हे सगळे प्रकार चालू आहे. याच्यामुळे काय होतं, जो प्रामाणिक काम करणारा चांगला माणूस आहे ना तो सत्तेपासून निवडून येण्यापासून वंचित राहतो. म्हणून लोकांचे कामं होत नाही, लोकांचा विकास होत नाही. लोकांचे आजही आहे ना पाण्याचा प्रश्न आहे, लोकांचा रस्त्याचा प्रश्न आहे, लोकांचा लाईटीचा प्रश्न आहे, लोकांकडे घंटा गाडी येत नाही, मनपाच्या सुविधा लोकांपर्यंत का पोहोचत नाही? कारण त्याच्यामध्ये आहे ना अशा बोगस आहे ना वोटिंग करून आणि पैसे वाटून आहे ना हे असे नगरसेवक निवडून येतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत राहतात. याला सगळी तुमची यंत्रणा जबाबदार आहे. नजर चुकीने नाही होते, जाणून बुजून झालेले. आता किती वाजलेले? 5 वाजलेले. एका व्यक्तीचा दुबार मतदान मध्ये नाव आहे, 2 स्टार आलेले त्याला म्हणतात तू झेरॉक्स काढून आण आधार कार्डचा. तर ही झेरॉक्सची यंत्रणा कोणी राबवली पाहिजे इथं? हे तुमचं काम आहे ना. निवडणूक मतदाराला बाहेर पाठवणार का आता तुम्ही? अहो छोट्या गोष्टीपासून तर मोठी गोष्ट जी निवडणूक यंत्रणेला लागते ती गरजेची वस्तू तिथं राहिलीच पाहिजे. हा नियम आहे, हा कायद्यामध्ये तरतूद आहे. झेरॉक्स काढायला तो अर्धा तास तिकडे गेला म्हणजे गेला का टायमिंग संपून? चुकीची यंत्रणा चालू आहे सगळी, बोगसगिरी आहे. हे असे सगळे आहे ना म्हणून सिस्टम मध्ये चुकीचे लोक भरतात. तुम्हाला काय, तुम्ही 5-5:30 वाजले, तुमचा बोजा बिस्तारा बांधला, गुंडाळला, गेले निघून तुम्ही. अरे पण 5 वर्ष लोकांना भोगावं लागते या सगळ्या गोष्टी. 5 वर्षानंतर निवडणूक होणार, त्याच्यानंतर तो कोण निवडून येणार, तो चांगला माणूस आहे का वाईट माणूस आहे, हे 5 वर्ष लोकांना नाही सतत भोगावं लागणार आहे. याचा जरा विचार करा तुम्ही. नमस्कार, आम्ही प्रदीप मधुकर पाटील, राहायला चेतनानगर, नाशिक. आमच्या नावाने आमच्या आधी येऊन कोणीतरी मतदान करून गेलेलं आहे. पर आपले सर गायकवाड सर आहेत, अनिल गायकवाड सर यांनी दखल घेऊन आमचं दुबार मतदान करून दिलेलं. आम्हाला आमचा मतदानाचा अधिकार आम्हाला गाजून दिला. धन्यवाद अनिल सर. आम्ही पोद्दार स्कूलच्या इथं मतदान करायला आलो असता आमच्याच नावाने आधीच कोणीतरी मतदान करून गेलेलं होतं. पण अनिल दादा गायकवाड इथं असल्यामुळं आम्हाला
तिथल्या अधिकाऱ्यांनी आधी इथं बाहेर पाठवून दिलं होतं. तर अनिल गायकवाडांनी जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा त्यांनी आम्हाला परत मध्ये घेऊन जाऊन बॅलेट पेपरवर का असेल पण आमचा मतदानाचा अधिकार आम्हाला मिळवून दिला. अनिल गायकवाड सर त्यांच्याशी खूप वाद केला तेव्हा त्यांनी ते ऐकलं, नाहीतर आम्हाला त्यांनी बाहेर काढून दिलं. काय बोलायचं? आमचं पहिलेच कोणीतरी मतदान केलं आहे, पण नंतर आम्ही आलो तर अनिल गायकवाड तिथे भेटले आम्हाला. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं मतदान होईल, तुमचा हक्क मग देऊ बा. दुबार मतदान आम्हाला परत त्यांनी मिळून दिला. अधिकाऱ्याचे वाढले त्यांनी आम्हाला मतदान करायला दुसऱ्या पेपरवर त्यांनी आम्हाला मतदान करायला लावले. अधिकार मिळवून दिला त्यांनी अनिल गायकवाड. धन्यवाद.